पुणे शहरात घोरपडे पेठ आणि केळेवाडी परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत। या दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित वाहन चालकांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत। पहिली घटना खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोरपडे पेठ परिसरात घडली। रस्त्याच्या कडेला दुचाकीवर बसलेल्या एका तरुणाला मध्यधुंद रिक्षा चालकाने पाठीमागून जोरदार धडक दिली। या अपघातात तरुणासह रिक्षा चालकही जखमी झाला। अपघातानंतर रिक्षा चालक घटनास्थळावरून पसार झाला असून त्याच्या विरोधात खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। तर दुसरी घटना कोथरूडमधील केळेवाडी सिग्नलजवळ घडली। पती, पत्नी आणि मुलगा दुचाकीवरून जात असताना भरधाव डंपरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली। या अपघातात पती आणि पत्नी गंभीर जखमी झाले असून अपघातानंतर डंपर चालक वाहन सोडून फरार झालाय। या दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास खडक आणि कोथरूड पोलीस करत आहेत। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, पुणे।